एका दाट हिरव्या जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात एक लहान माकड आपल्या प्रेमळ आईसोबत राहत होते. ते खूप खट्याळ आणि खेळकर होते. आई नेहमी त्याला सांगायची, "बाळा, खूप दूर जाऊ नकोस आणि नेहमी सावध राहा." एके दिवशी लहान माकड खेळता खेळता जंगलात खूप दूर निघून गेले. थोड्या वेळाने त्याला लक्षात आले की तो वाट चुकला आहे. तो घाबरला आणि रडू लागला. इतक्यात आकाशात काळे ढग दाटले आणि जोरदार वारा सुटला. जंगलात वादळ सुरू झाले. जोरदार वाऱ्यामुळे एक मोठी फांदी तुटून खाली पडू लागली. लहान माकड घाबरून थरथर कापू लागले. इतक्यात एक दयाळू हत्ती तिथे आला. त्याने आपल्या सोंड्याने फांदी दूर केली आणि लहान माकडाला वाचवले. थोड्याच वेळात आई तिथे पोहोचली. तिने आपल्या बाळाला घट्ट मिठी मारली आणि त्याचे प्राण वाचल्याबद्दल हत्ती आणि पोपटाचे आभार मानले. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. तर मग या गोष्टीतून आपण शिकतो की आई ही आपल्या आयुष्यातील खरी संरक्षक असते. आईचे ऐकले तर आपण संकटांपासून दूर राहू शकतो.